आता एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला संधी मिळालेली नाही। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तळ ठोकून सुद्धा पदरी निराशा आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळणार नसल्याचं समोर आलंय। दरम्यान राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तब्बल 1.5 तासांपेक्षा अधिक वेळ बैठक चालली। सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांसोबत ही बैठक पार पडली। कालपर्यंत तर असं चित्र होतं की प्रफुल्लबाईंना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेणार आहेत, परंतु प्रफुल्लबाईंना ते इक्बाल मिरची प्रकरणामध्ये सुटका मिळालेली आहे। त्यांचा 180 कोटी रुपयाचा फ्लॅट मिळालेला आहे। त्यामुळे ते जे जेलमध्ये जाणार होते ते जेलमध्ये न जाता आता चांगल्या परिस्थितीत त्यांना मोदी साहेबांनी आणलेलं आहे। त्यांच्यावरचे सगळे आरोप वगैरे मिटवलेले आहेत। त्यामुळे जे झालंय त्याच्यात त्यांनी समाधान मानावं असं मोदींचं मला वाटतं हे असणार। त्यामुळे त्यांना आता मंत्रिपद दिलेलं नाहीये आणि अजितदादा गटाची कामगिरी काय। आता थेट जाऊयात, राहुल झोरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेतलं जाणार नाही त्याबद्दल? श्वेता, अगदी बरोबर आहे। खरं तर महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये मोठा पराभव महायुतीला सामना करावा लागला आणि यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळं महायुतीचा फायदा कमी आणि नुकसानच जास्त झाले असं वारंवार साधारण कार्यकर्त्यांपासून ते महायुतीतल्या संपूर्ण नेत्यांचा असाच रोष होता। मात्र जाहीरपणे वक्तव्य जरी केलं नसलं तरी पहिल्या टप्प्यात अर्थात राष्ट्रवादीला मंत्रिपदापासून दूरच ठेवण्यात आलेला आहे। केवळ एकच जागा जी आहे ती राष्ट्रवादीची निवडून आली आहे। प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवर स्थान दिलं, सुनील तटकरे हे निवडून आले, मात्र ताकद नसताना मंत्रिपदावर त्यांना का घ्यायचं हा जो प्रश्न आहे तो कुठेतरी वारंवार विचारला होता आणि त्याच्याच दृष्टिकोनातनं आता मात्र राष्ट्रवादीला सध्या तरी, मी परत एकदा उल्लेख करतोय की सध्या तरी राष्ट्रवादीला मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले। येत्या काळात त्याबद्दलचा विचार होऊ शकतो आणि याच संदर्भात देवेंद्र फडणवीस प्रफुल्ल पटेल यांच्या घरी गेले होते। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस यांच्यात ती बैठक झाली। अजित पवार देखील या संदर्भात काल देखील बोलले होते, आम्ही मागणी केली आहे मात्र ते मिळेल का नाही याबद्दल कुणालाही शाश्वती नव्हती आणि त्या दृष्टिकोनातनं पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीला मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले, 6 जागा जवळपास देण्यात आल्या होत्या, मात्र फक्त 1 जागा त्यांची निघाली। बारामतीसारखी राज्यभराचं नाही देशाचं जे ठिकाणी लक्ष लागलं होतं ती जागा देखील अजित पवार काढू शकले नाहीत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांच्या सोबत आलेल्या आमदारांनी देखील काम केलं नाही, याबद्दल देखील वारंवार खाजगीत जी आहे ती चर्चा होत होती आणि त्याचाच कुठेतरी पडसाद जे आहे ते आता महायुती आणि खास करून एनडीएच्या सरकारमध्ये उमटताना दिसत आहेत। अजित पवारांचा जर फायदा झालाच नसेल तर अजून त्यांचा किती फायदा हा सत्तेत करून द्यायचा हा देखील विचार या निमित्तानं झालेला दिसतोय आणि त्यामुळं पहिल्या टप्प्यात तरी अजित पवार आणि त्यांच्या गटाला म्हणजेच राष्ट्रवादीला सत्तेपासून केंद्रीय सत्तेपासून तरी दूरच ठेवण्यात भाजपनं आणि एनडीएनं धन्यता मानली आहे। बरं, तर राष्ट्रवादीचे नेतेच म्हणतायत राहुल की आतापर्यंत प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळणार असं बोललं जात होतं। अर्थात प्रफुल्ल पटेल यांच्या मागे ज्या काही अडचणी होत्या त्या देखील पूर्णपणे दूर झाल्या, त्यांना क्लीन चिट मिळाली सगळ्या प्रकरणामध्ये आणि त्यामुळे आता मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी ते फ्री झाले किंवा मोकळे झाले असं देखील म्हटलं जात होतं, पण तसं काही झालेलं दिसत नाहीये। श्वेता, अगदी बरोबर आहे। खरं तर राज्यात राष्ट्रवादी ज्यावेळेस सत्तेत आली, महायुतीमध्ये सामील झाली, त्यांना जी मंत्रिपदं मिळाली जवळपास 10 मंत्रिपदं त्यांना मिळाली। स्वतः अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं, वित्त खातं महत्त्वाचं मिळालं। एवढी सगळी महत्त्वाची खाती देऊन वैद्यकीय शिक्षण असेल ही सगळी हसन मुश्रीफ यांना देखील महत्त्वाचं खातं मिळालं। अनेक मंत्र्यांना चांगली खाती, चांगला वाटा हा सत्तेतला मिळाला खरा, मात्र सत्तेचा वाटा मिळून देखील अजित पवार यांचा नेमकं फायदा तरी काय हा प्रश्न जो आहे तो लोकसभा निवडणुकीनंतर हा प्रत्येकाला पडला होता। अर्थातच अजित पवार यांना महायुतीत घेतल्यानंतर फारसं नाराजी जी आहे ती सगळ्या खास करून ओबीसी समाजामध्ये असेल, भाजपचा मूळ कॅडर असेल, संघ परिवार असेल, या सगळ्यांमध्येच ही नाराजी होती खरी आणि त्याच नाराजीचा फटका अर्थात प्रत्येक ठिकाणी दिसला। मग तो पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, प्रत्येक ठिकाणी अजित पवार गटाची जिथं ताकद होती तिथं आमचा आमदार होते त्या आमदारांनी मात्र काम केलं नाही आणि याचा फटका जो आहे तो महायुतीच्या उमेदवारांना बसला। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवसेना भाजप यांची मतं जी आहेत एकमेकांना गेली, एकमेकांची मतं ज्याला आपण म्हणतो की वोट ट्रान्सफर ज्याला आपण म्हणतो ते झालं खरं, मात्र राष्ट्रवादीचा मतदार आणि त्याचं मतदान जे आहे ते महायुतीला कुठेही होताना दिसलं नाही। राष्ट्रवादीचा एकंदरीत वोट शेअरिंग जर बघितलं तर अगदी काही टक्क्यांमध्ये ते होतं आणि सगळ्यात मोठा फायदा जो झाला तो शरद पवार गटाला
पहिल्यांदा शरद पवार यांचे 8 खासदार जे आहेत ते निवडून आलेत, त्यामुळं अजित पवार जर यांचा फायदा होत नसेल, राष्ट्रवादीचा फायदा होत नसेल, तर सत्तेतल्या वाट्यामध्ये त्यांना मर्यादित ठेवलं जाईल अशी शक्यता होती आणि तेच कुठेतरी केंद्रात होताना दिसतंय. श्वेता. राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.